हाय, मी गिरीजा. सकाळ सकाळची सुरुवात ना अशी गडबडीत झाली कारण सणासुदीचं ना आपल्याला आरशात बघायला सुद्धा वेळ नसतो आणि त्यात आज लक्ष्मीपूजन आहे म्हणल्यावरती करेल तेवढी कामं कमीच. त्यामुळे सकाळ सकाळी मस्त असे पोहे करून घेतले आणि त्यानंतर छान आवरून रेडी झाले होते. तेवढ्यातच माझं एक पार्सल आलं. त्यामध्ये काय आलं आहे ते ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. सचिनला मी जे घड्याळ घेतलं होतं ते आलं होतं. त्यानंतर कपडे धुवून टाकले, तोपर्यंत सचिनने मस्त स्वयंपाक करून रेडी ठेवला होता. पटपट खाऊन घेतलं आणि त्यानंतर ना मला भरपूर कामं होती, पण ते मी काही शूट केलं नाही कारण की रोज आपण कितीही झाडून फरशी करत असलो ना तरी सणासुदीचं एकदा का होईना पण ते झालंच पाहिजे असं सगळ्याच बायकांचा हट्ट असतो. सगळं आवरून घेतलं, संध्याकाळी छान हार केला आणि घराला लावून घेतला. मला माहिती आहे घराला हार लावायला सुद्धा मला खूप लेट झालं होतं, पण तरी हाऊस तर हाऊसच असते. त्यानंतर छान फोटोसाठी हार करून घेतला आणि तरी भरपूर फुलं शिल्लक होती. मग त्यानंतर सगळ्या फुलांची मस्त अशी दारामध्ये रांगोळी काढून घेतली आणि कधीतरी सणासुदीलाच असे हाऊस करता येते. त्यामुळे मला जितकं काही छान घर सजवता येईल ना तितकं जास्तीत जास्त छान घर सजवण्याचा यावर्षी मी प्रयत्न केला. तरी अगदी कोणाचं तरी लग्न असल्यासारखं सुंदर घर सजलं होतं आणि इथे आल्यापासून आहे ना मी पहिल्यांदाच इतके सुंदर घर सजवलं होतं. त्यामुळे बघून आहे ना मलाच खूप छान वाटत होतं. सणासुदीची इतकी गडबड झाली ना की मला काही साडी घालायची इच्छा झाली नाही. त्यानंतर मग मी मस्त असा ड्रेस घातला कारण माझी प्रायोरिटी आहे ना आज खूप छान पूजा मांडायची होती आणि अगदी माझ्या मनाप्रमाणे आहे ना मी मस्त पूजा मांडून घेतली. त्यानंतर सचिनने छान तिथे नारळ फोडला आणि छान पूजा करून घेतली. त्यानंतर आम्ही घरी गेलो होतो, तिकडे सुद्धा भरपूर सारे फटाके उडवायचे चालू होते. तर मीही तिथे थोडंसं भुईचक्र आणि पाऊस लावून माझी हौस पूर्ण करून घेतली. फटाके उडवून आम्ही पुन्हा माघारी घरी आलो. घरी आल्यावरती मी मस्त गरमागरम पुऱ्या तळून घेतल्या. छान असं मेन्यू आणि ताट सजलेलं होतं आणि असाच आमचा दिवस पण संपला.